कचरा उचलण्याची प्रक्रिया होती आणि त्याचं जे टेंडर होतं त्यामध्ये कशा पद्धतीने कंत्राटदारांना एक ठराविक कंडिशन्स तयार केल्या गेल्या आणि ते कंत्राटदार क्वालिफाय करण्याचा घाट हा अधिकाऱ्यांनी घातला आणि पॅकेट ओपन व्हायच्या अगोदरच आम्ही आपल्याला सांगितलं होतं की कोण कोण कंपन्या क्वालिफाय होणार आणि त्याप्रमाणे पॅकेट ओपन झालं आणि त्याच कंपन्या तिकडे क्वालिफाय झाल्या. त्याच्यानंतर आम्ही आपल्याला सांगितलेलं की कुठल्या कुठल्या कंपन्यांना कुठल्या कुठल्या वॉर्डातनं कुठलं कुठलं टेंडर मिळणार. अजूनही ते पॅकेट ओपन झालेलं नाही, पण तरीही या सगळ्या कंपन्या या आपापसात कशा मिळालेल्या आहेत याच्यासाठी आम्ही 2 RTI हे महानगरपालिकेकडे टाकले होते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायला आम्हाला नकार दिला. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आम्ही आपल्याला आत्ता या टेंडर संदर्भातली जी कागदपत्र ज्या कंपन्यांनी सबमिट केलेली आहेत ती कागदपत्र आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, अशा प्रकारे उत्तर महानगरपालिकेने दिलं. मुळात टेंडर प्रक्रिया जरी कंप्लीट झाली नसली तरी आम्ही त्यांना तेच पेपर मागत होतो जे पेपर अधिकाऱ्यांनी जे कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांकडे सबमिट केलेले आहेत. म्हणजे जे ऑलरेडी त्यांच्या रेकॉर्डवर आहेत तेच पेपर आम्ही मागत होतो, पण थातूर मातूर कारणं देऊन आम्हाला हे पेपर द्यायला नकार दिला. त्या संदर्भात आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत, अजून ती कागदपत्र मिळालेली नाही. पण महानगरपालिकेत काही अधिकारी आहेत ज्यांना अजूनही वाटतं की महानगरपालिका ही चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्याचं टेंडरिंग झालं पाहिजे, लोकांचे अवास्तव पैसे गेले नाहीत पाहिजे, भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जे कागदपत्र RTI खाली द्यायचा नकार महानगरपालिकेने दिला ती कागदपत्र सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहेत आणि ती कागदपत्र आज आपल्या समोर आम्ही ठेवतोय. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि ज्या टेंडरमध्ये आल्या त्याची लिस्ट महानगरपालिकेने काढलेली आहे. त्याच्यामधलं एक उदाहरण द्यायचं झालं तर जे जी साऊथ आणि जी नॉर्थचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये 3 लोक क्वालिफाय झालेली आहेत. एक आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट, एक आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि तिसरी कंपनी आहे AG एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आता महानगरपालिकेच्या ज्या टेंडर कंडिशन्स आहेत त्यातला सेक्शन 55 सेक्शन 55 मध्ये काय नमूद केलंय, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे जर 2 कंपन्या यांच्या डायरेक्टर्समध्ये या कंपन्यांमध्ये जर टेंडर भरण्याच्या प्रक्रियेच्या आधी जर त्यांचे आपापसात व्यवहार असतील किंवा त्यांच्या डायरेक्टर्सचे आपापसात व्यवहार असतील किंवा त्या कंपन्यांमध्ये देणं घेणं असेल किंवा त्या कंपन्यांनी जॉईंटली कुठे काम केलं असेल तर त्या कंपन्या एकमेकांसमोर त्यांना टेंडर भरता येत नाही. हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सेक्शन 55 टेंडर कंडिशन मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय सेक्शन 55 मध्ये, अर्जदार एकाच वेळी 2 आस्थापनांचा घटक असू शकत नाही. अर्जदार एकाच वेळी 2 कंपन्यांचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही. एकाच टेंडरमध्ये बीड करणारे 2 अर्जदार एकमेकांशी संबंधित असू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.